आता जसं वकील साहेबांनी सांगितलं की तो एक मुद्दा त्यामध्ये आहे, तो गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतरचा असतो. त्याच्यावर केसेस असतील तर त्याला कुठलाही प्रॉब्लेम नसतो इलेक्शन विभागामध्ये. फक्त त्याच्यावरती गुन्हा सिद्ध होऊन त्यानं सजा भोगलेली नसते. बाकी केस चालू असलेले किती उमेदवार फॉर्म भरू शकतो, त्याची कुठलीही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, जे उमेदवार आपण देणार आहे त्यांचे झिरो बॅलन्स खाते ओपन करावे लागणार आहेत आणि ते खाते आपण ज्या दिवशी उमेदवार ठरविणार आहे त्याच दिवशी ते बँकेकडे द्या. मध्यवर्ती बँकेचं खातं पण त्याला चालतंय आणि मध्यवर्ती बँकेतून झिरो बॅलन्स खातं ओपन करून घ्या. आपण एक प्रयोग केला होता, तो याच्या अगोदर खूप काही कालावधीच्या अगोदर झाला होता, पण आपण तो प्रयोग केला चाटे पिंपळगावला. पोटनिवडणुकीमध्ये त्या गावातील जे काही दोन गट आहेत त्यांना एकत्र अगोदर समजून सांगितलं की तुमच्या एका जागेमुळं तुमच्या गावाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. ते सगळे सहमत झाले आणि गावकऱ्याचं यश येते. त्या गावकऱ्यांनी 203 महिलांचे फॉर्म भरले. फॉर्म भरण्यासाठी त्याची घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचं लाईट बिल हे नील लागतं. आता लाईट बिल मुद्दा त्यामध्ये नाही, पण जर मागितलं त्यांनी तर ते आपल्याला नील द्यावं लागतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामपंचायत लेवलला त्या क्लिअर करावं लागणार आहे. आता कोणाकडं 10,000, 15,000, 20,000 बाकी तर असं कोणी राहिलेलंच नाही, कारण घरकुले, टॉयलेट, संडास आहेत किंवा इतर कारणासाठी ते प्रत्येकानं आपली घरपट्टी नील केलेली. जी काय राहिली असेल ह्या मागच्या 2-4 वर्षामधली ती घरपट्टी सगळ्यांनी नील करायची, जे उमेदवार द्यायला त्यांची. आपण आपल्या गावामध्ये तुम्ही मिटिंग घेणार आहे, तुमच्या गावातूनच तुम्ही उमेदवार द्यायचा आहे. तुम्हाला ते निवडण्याची पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला. त्यामध्ये फक्त सांगण्याचं महत्व असं आहे की तो उमेदवार हा जर तुम्ही सर्वसाधारण दिला तर त्याच्या मागची जी भावना आहे गावकऱ्यांची सगळ्यांची ती तयार होती आणि त्या उमेदवारासाठी सगळेजण सहकार्य करतात आणि त्याच्यासाठीचे जास्त जे काही डॉक्युमेंटचे कुठाने असतात ते लागत नाही. सर्वसाधारण जर दिलं तर जास्त जर असेल तर त्यांचे प्रॉपर्टी टॅक्स काढावं लागतात, त्यांची 7/12 होल्डिंग हे सगळं काढावं लागतं आणि ह्या सगळ्यांमध्ये नंतर त्यांचे लोन पण, आणि हे सगळं त्या फॉर्म मध्ये द्यावं लागतं. चुकीची माहिती दिली तर निवडणूक विभाग त्या व्यक्तीवरती कारवाई सुद्धा करतो. म्हणजे याच्यामध्ये तर हे समाजाचं कार्य आहे, कोणी काही ऑब्जेक्शन घेणार नाही, पण आपण ते नाही पण म्हणू शकत. तर ह्या काही गोष्टी आहेत यामधल्या फॉर्म मधल्या, ह्या मी तुम्हाला प्राथमिक सांगितल्या. दुसरी गोष्ट, आपल्या गावातून आता हा ए प्लॅन आहे, जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करायचे. जसं बापूरावने आता सांगितलं की काही गोष्टी जरांगे पाटील हा उल्लेख करू शकत नाही, पण समाजाचा निर्णय म्हणून त्यांनी नकार सुद्धा दिलेला नाही. आपल्याला कुठल्याही एका स्टेटमेंट मध्ये असं म्हणले नाही की आपल्याला फॉर्म भरायचे नाही. त्यांनी सांगितलेले आपल्याला की जनतेने निर्णय घेतलाय, समाजाने निर्णय घेतलाय आणि मी समाजाच्या पुढे नाही. आता समाजाने जो निर्णय घेतलाय तो सक्सेस करण्यासाठी प्रत्येकाला काम करावं लागणार. नुसता निर्णय घेतलाय आणि झालंय करते गावातले होईल असं शक्य होणार नाही. कारण चाटे पिंपळगावमध्ये इथं तिथले गावकरी पण आहे की सकाळ संध्याकाळ गेल्याच्या नंतर आउटपुट निघालं, म्हणजे बाहेरून कोणी जर गेलं तिथं तर ते त्या ठिकाणी तयार होतात. म्हणून गावातले जेवढे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी गावामध्ये मिटिंग घ्या, सगळ्यांनी 1-2 उमेदवार जे आपल्याला द्यायचे 2 उमेदवार ते फायनल करा आणि सगळ्या गावांनी त्या उमेदवारासाठी त्या गावामध्ये लोकसभा जमा करण्यासाठी त्यांच्या त्या डॉक्युमेंटेशन अडचणी असतील त्या जमा करण्यासाठी सहकार्य करा. दुसरी गोष्ट, आपल्याला हे सगळं करत असताना आपल्या समाजाची जी काही वकील मंडळी आहेत ती पूर्ण सहकार्य करणार आहेत. आपल्या आपल्या सर्कलमध्ये जी वकील मंडळी आहेत त्यांच्याशी संपर्क करा किंवा आपण सगळ्यांचे ग्रुपवरती नंबर पाठवणार आहोत. ते नंबर सगळेजण त्यांच्याशी संपर्क करून ते पूर्ण फॉर्म फिलअप करून आपल्याला तिथं दाखल करायचे. जसं सांगितलं की आपल्याला पूर्ण तालुक्याचे एकाच दिवशी दाखल करायचे. आपल्या तालुक्यामध्ये 49 गाव आहेत. 49 गावामध्ये आपण मिनिमम 2 धरले, 100 फॉर्म आपण आपल्या तालुक्यात मिनिमम धरलेले. जास्तीत जास्त माझी अशी इच्छा आहे की जे चाटे पिंपळगावने केलं, मशीनला लागणारे 384 400 फॉर्म पाथरी तालुक्यातून केला. हा चाटे पिंपळगावचा पॅटर्न जे काही निवडणूक आयोगानं पत्र दिलं होतं अख्ख्या महाराष्ट्रभर फिरताना हे जगात
आणि तोच एका जर पाथरी तालुक्यानं जर तेवढे उमेदवार दिले तर निवडणूक आयोगाचे सगळेजण इथं न्यूज बघतात, सगळे बघतात, सगळे तितकी इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाही. आपण सगळेजण ऐकू त्यांच्यावरती काय काय आता आणणार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती त्या आहेत. आणि जी दहाकता आहे आपली सगळे सोयरे अध्यादेशाची ही पोहोचलेली आहे आणि ही दहाकता वाढवण्याचं काम आता आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे. आतापर्यंत हा आपला आरक्षणाचा मुद्दा होता, पण आता हा आरक्षणाचा मुद्दा न राहता हा आपल्या अस्मितेचा मुद्दा झालेला आहे. आणि हा मुद्दा आपल्यासाठी आपण म्हणत होतो लेकरा बाळासाठी, पण नव्हे तर तो आपल्या अस्मितेसाठी आपल्याला हा लढावा लागणार आहे आणि तो सक्सेस करून दाखवावा लागणार आहे. जिल्ह्यातून येणार प्रत्येक गाव त्यासाठी झगडत आहे, प्रत्येक तालुका प्रत्येक मतदारसंघ त्यासाठी झगडत आहे. पण आपल्याला ही ठिणगी जी पडली आपल्या चाटे पिंपळगावमधून ती जर सक्सेस करायची असेल तर पाथरी तालुक्यानं जोमाने काम करून प्रत्येक गावातून तेवढे फॉर्म करण्याची सगळ्यांनी तयारी करायची. आणि त्यासाठी सगळ्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये आज संध्याकाळी मीटिंग घेऊन, उद्या मीटिंग घेऊन, आता उद्या तर संध्याकाळी आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचे, आज संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये दौंडी द्या, गावामध्ये मंदिरावरून अलाउसिंग करा. आणि उद्या मानवतला जी काही मीटिंग होणार, बैठक होणार आहे, त्यासाठी आपल्या गावातून जेवढ्या जास्त संख्येने पुरुष मंडळी महिला मंडळी येऊ शकतील याचं नियोजन आपल्या गावामध्ये करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या कोणाला येणारे प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये ते आपण मांडू शकतात. त्यावरती ज्याला कोणाला उत्तर देता येते ते उत्तर देऊन ते प्रश्न कसा आपल्याला खारिज करता येईल किंवा त्यावरती काय मार्ग काढता येईल हे आपल्याला सगळ्यांना बघायचं. ही सगळ्यांसाठी मीटिंग आहे आणि सगळ्यांनी बोलतं झालं पाहिजे. ज्यांना कोणाला याबद्दल म्हणजे हा जो काही निवडणुकीचा मुद्दा आहे याबद्दल कोणाला कोणाच्या मनामध्ये काही किंतु परंतु असतील, काही जणांचं म्हणजे हा मुद्दा संपला होता पण 2 प्रश्न आलेले होते, ते 2 प्रश्न सांगतो की हे आपण म्हणजे ईव्हीएम ला विरोध आहे म्हणून करत होतो, तर हा मुळात प्रश्न नाही. आपला प्रश्न हा आहे की आपली सगळे सोयरेचा जो अध्यादेश दिला आपल्याला फसवलं याची दाहकता आपल्याला दाखवायची. तर सगळ्यांनी ज्यांना कोणाला यावरती काही मांडायचं आहे तर ते मांडू शकतात. सगळ्यांना 2 मिनिटं त्यांनी बोलून या विषयावरती आपले मतं मांडावे आणि आपल्याला सगळ्यांना खूप जोमानं काम करावं लागणार आहे. हा एकट्या दुकट्याचा प्रश्न नाही, एका गावाचा प्रश्न नाही, हा आता आपल्या मी सुरुवातीला सांगितलं अस्मितेचा प्रश्न झालेला आहे. आणि इथं जर आपण टिकलो तर टिकणार येत नाही, तर यानंतर कोणीही पुढे येऊ शकणार नाही. कारण जरांगे पाटलाला ताकद देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि या माध्यमातून आपण त्यांना ताकद देऊ शकतो. कोणाला काही मुद्दे मांडायचे असतील तर आपण मांडू शकतो. सायंकाळी 7 वाजता मानवतला येणार आहे. आपल्याला तिथल्या सभेला जायचंय. गावातून जास्तीत जास्त ती बैठकच आहे, सभा हा उल्लेख नाही आहे त्यामध्ये, पण सभेचं स्वरूपच त्याला येणार आहे. कायदेशीर काही अडचणीमुळे आपल्याला तो उल्लेख करता येत नाही. तर जास्तीत जास्त संख्येनं आपण पाथरीला खूप चांगल्या संख्येनं आलतो, त्यापेक्षा जास्त संख्या जरी झाली तरी चांगलं आहे. मानवतला